आपण 1991 नंतरचे जग हे प्रकरण पाहू राहिलो. मागच्या तासाला आपण 1991 नंतरचे जग हे अभ्यासताना शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, जगाचे जे द्विध्रुवीकरण झाले होते, जगाचे जे दोन भागात विभाजन होत चाललेले होते, ते सोव्हिएट युनियनच्या अस्तानंतर म्हणजे विघटनानंतर शीतयुद्धाचा शेवट झालेला आहे. सोव्हिएट युनियनचे 14 राज्यामध्ये विभाजन झालेले दिसून येते. यामध्ये सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर जगामध्ये अमेरिका हीच एकमेव महासत्ता म्हणून राहिलेली होती. तो शीतयुद्धाचा शेवट झाला आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित त्या ठिकाणी नव्या राष्ट्रांची मागणी जोर धरू लागली. म्हणजे की त्याचबरोबर वंशवादाच्या आधारावर सुद्धा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अनेक नव्या राष्ट्रांची मागणी जोर धरू लागली. मागच्या दिवसात आपण पाहिलेलं आहे चेकोस्लोव्हाकिया, त्याचबरोबर युगोस्लाव्हिया, सोव्हिएट युनियन, इंडोनेशिया, इथिओपिया, सुदान या देशामध्ये मागणी जोर धरू लागल्याने त्या ठिकाणी त्या देशांचे विभाजन झालेले दिसून येते. आता आपण एकध्रुवीय व्यवस्थाचा उदय, म्हणजे जेव्हा शीतयुद्ध चालू होते तेव्हा जगामध्ये दोनच महासत्ता होत्या, एक अमेरिका, दुसरी सोव्हिएट युनियन. परंतु 1991 मध्ये सोव्हिएट युनियनचे विघटन झाले, ते 14 देशामध्ये त्याचे विभाजन झालेले आहे. त्याचे 14 नवीन देश उदयास आलेले आहेत. त्यामुळे सोव्हिएट युनियन ही जागतिक स्पर्धेतून तिने माघार घेतलेली दिसून येते. यामध्ये अमेरिका हीच एकमेव महासत्ता म्हणून अस्तित्वात राहिलेली दिसते. याच राष्ट्राचा जगावर संपूर्ण प्रभाव असलेला दिसून येतो. अमेरिकेला विरोध करणारी अशी दुसरी कोणतीही राष्ट्रे किंवा संघटना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे अमेरिका हीच एकमेव महासत्ता असल्यामुळे, प्रभावशाली असल्यामुळे, तिला विरोध करणारा दुसरा कोणी नसल्यामुळे एकध्रुवीय व्यवस्थेचा या ठिकाणी उदय झालेला दिसून येतो. 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले होते. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली. म्हणजे 1990 मध्ये इराकने, म्हणजे या ठिकाणी आशिया खंडामध्ये जी संयुक्त म्हणजे अरब राष्ट्रे आहेत, या अरब राष्ट्रांमध्ये इराक, इराण, UAE यासारखे देश आहेत. या ठिकाणी तेलाच्या विहिरी ह्या मोठ्या प्रमाणावर आहेत. संपूर्ण जगामध्ये तिथून तेल हे निर्यात केले जाते. म्हणजे त्यासाठी ते तेलाच्या विहिरीवर ताबा मिळवण्यासाठी त्यामध्ये कुवेत हे शहर हे तेलाच्या खाणींनी पूर्ण भरलेलं आहे. त्यामुळे कुवेतवर 1990 मध्ये इराकने ताबा मिळवला होता आणि त्यावर संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेतलेली दिसून येते. इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केलेले आहे. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका करून घेण्यास अमेरिकेने मदत केलेली आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या मते एक नैतिक विजय आहे. कारण इराकने अमेरिकेच्या मते, जॉर्ज बुश या राष्ट्राध्यक्षांच्या मते, की इराकने बळजबरीने कुवेतचा ताबा मिळवलेला होता आणि त्यावर अमेरिकेने इतर राष्ट्रांच्या मदतीने बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व करून त्या ठिकाणी कुवेतची इराकपासून मुक्तता केलेली होती. त्यामुळे तो एक नैतिक विजय असा मानला जातो. या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला, कारण जगामधील सर्व देशांनी अमेरिकेला पाठिंबा दिलेला होता. कारण की इराकने जसे
कुवेतवर ताबा मिळवला होता, कुवेतवर नियंत्रण प्रस्थापित केलं होतं. त्यामुळे कुवेतची इराकपासून अमेरिकेने केलेली मुक्तता, त्यामुळे अमेरिकेची जगभर प्रशंसा केली गेलेली होती. यामध्ये सोव्हिएट रशिया, चीन, नाटो मधील देश, इस्रायल आणि अरब देशामध्ये सौदी अरेबिया देखील समावेश होता. म्हणजे अमेरिकेचं जी वाहवा केली होती, अमेरिकेचे गुणगान गायलं होते, त्यामध्ये साम्यवादी देशसुद्धा असलेले दिसून येते. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएट रशियाचे 1991 मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नाहीत, कारण शीतयुद्धामध्ये दोन विचारसरणीच्या प्रभुत्वावरून रस्सीखेच चालली होती, स्पर्धा चालली होती. जगातील अनेक राष्ट्रांना आपल्या बाजूने खेचण्याची रस्सीखेच चाललेली होती. त्याला शीतयुद्ध असे म्हणतो. एक साम्यवाद विचारसरणी, दुसरी भांडवलशाही विचारसरणी, दोन्ही टोकाच्या अशा दोन, एक उद्योजकांची हित साधणारे, दुसरे कामगारांची हित साधणारे, असे दोन टोकाच्या विचारसरणीमध्ये संघर्ष चालू होता. परंतु सोव्हिएट युनियनचे विघटनानंतर यामध्ये अमेरिकेच्याच विचारसरणीचा प्रभाव वाढलेला दिसून येतो. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेची जोडून जागतिक पातळीवर अमेरिकेच्या वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता देण्यात आली. कारण की अमेरिका हा बलाढ्यशाली देश होता, प्रगतशील देश होता. अमेरिकेने लष्करी क्षेत्रामध्ये, तांत्रिक क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली होती. अमेरिकेकडे शस्त्रास्त्रे, अनेक विनाशकारी शस्त्रास्त्रे होती. त्यामुळे जगामध्ये त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा ही संकल्पना महत्त्वाची मानून त्यावर जागतिक पातळीवर त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाला मान्यता दिलेली दिसून येते. त्यामुळे अमेरिकेला विरोध करणारी अशी दुसरी कोणती संघटना अथवा देश अस्तित्वात उरला नाही. त्यामुळे या काळामध्ये एकध्रुवी व्यवस्था असलेली दिसून येते. अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुवामा यांनी इतिहासाचा अंत या सिद्धांत मांडला. इतिहासाचा अंत या सिद्धांतात त्यांनी सोव्हिएट रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांचा अंत होऊन आता जगभरात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होतील असे मत फ्रान्सिस फुकुवामा या विचारवंताने इतिहासाचा अंत यामध्ये मांडलेले आहेत. कारण एकध्रुवी व्यवस्थेचा उदय झालेला होता. त्यांच्या मते की जगामध्ये साम्यवादाचा अंत झालेला आहे. त्यामुळे समाजवादी, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांचा अंत होऊन आता जगभरात उदारमतवादी लोकशाही की नागरिकांच्या स्वातंत्र्याचा विचार करणारे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे विचार करणारे व्यवस्था म्हणजे उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होती. अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. राजकीय आणि आर्थिक आयामामध्ये राजकीयदृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीचे साम्यवादी राजवटीने अमेरिका उदारमतवादी लोकशाही तत्वावर आधारलेली शासन प्रणाली त्यांनी स्वीकारलेली होती. सुशासनाची संकल्पना सुद्धा लोकशाहीशी जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केलेला होता. बऱ्याच देशांनी अमेरिकेच्या वर्चस्वाला आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सॉफ्ट पॉवर.
सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे म्हणजे अमेरिकेचे वर्चस्व. अमेरिकेने जगातील देशांवर वर्चस्व निर्माण करण्याचे दोन पैलू आहेत. त्यातील पहिलं सॉफ्ट पॉवर म्हणजे जगातील इतर देशांना नियंत्रित करण्याचे मार्ग. पहिला मार्ग सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय की इतर देशावर प्रभाव पाडत असेल तर त्या ठिकाणी सैनिकी बळाचा, लष्करी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव पाडणे म्हणजे इतर मार्गाचा, म्हणजे त्या ठिकाणी त्या देशांबरोबर मैत्रीचे करार करणे, त्यांना नाटो, सियाटो, सेंट्रो यासारख्या लष्करी संघटनामध्ये सदस्यत्व मिळवून देणे, त्याचबरोबर त्या देशामध्ये अनेक उद्योगधंदे उभारणे, त्या देशाबरोबर व्यापारी करार करणे, त्या देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मदत करणे, अशा मार्गाने त्या देशांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न म्हणजे सॉफ्ट पॉवर. म्हणजे या ठिकाणी लष्करी बळाचा वापर न करता इतर मार्गांचा अवलंब करून त्या देशावर प्रभाव पाडणे. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. आता या ठिकाणी उदारमतवादी लोकशाहीचा अर्थ. उदारमतवादी लोकशाही हा एक प्रातिनिधिक लोकशाहीचा एक प्रकार आहे. जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही प्रबळ राजकीय व्यवस्था विचारधारा आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा उदारमतवादी लोकशाही हे लक्षात घ्या. आपण जनता निवडणुकीच्या माध्यमातून कायदेमंडळात प्रतिनिधी पाठवित असतो म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही. यात वैचारिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. उदारमतवादी लोकशाहीची वैशिष्ट्य म्हणजे सार्वत्रिक मताधिकार म्हणजे कोणताही भेदभाव न करता त्या देशातील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार देणे, स्वतंत्र आणि न्याय निवडणुका, स्पर्धात्मक पक्षीय राजकारण, कायद्याचे राज्य ही उदारमतवादी लोकशाहीची काही वैशिष्ट्ये आहेत. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे विभाजन दोन प्रकारात केले आहेत. एक हार्ड पॉवर आणि दुसरा सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता की जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता की जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. मग यामध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीची इच्छा नसताना त्या व्यक्तीकडून आपले जी इच्छा आहे त्यानुसार वागण्यास भाग पाडणे म्हणजे यामध्ये धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यावर सक्ती करणे यात समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी एका देशाबरोबर काही करार करायचे असेल तर त्या देशावर लष्करी कारवाईची धमकी देणे किंवा त्या देशाला काहीतरी प्रलोभने दाखवणे की तुमच्या देशामध्ये आम्ही एखादा वीज प्रकल्प उभारू, तुमच्या देशामध्ये उद्योगधंदे उभारू की त्या आधारे तुमच्या देशात बेरोजगारी नष्ट होईल, तुमच्या देशामध्ये पैशाची आवक निर्माण होईल आणि तुमच्या देशाची प्रगती होईल, अशा प्रकारे प्रलोभने दाखवून त्यांना इच्छेनुसार वागवणे याला हार्ड पॉवर असं म्हणतात. याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता की ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेशी वाटते. अधिक स्पष्ट करायचे झाल्यास सक्तीपेक्षा आकर्षण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता. म्हणजे की सक्ती न करता, बळजबरी न करता, कोणती प्रलोभने न दाखवता, लष्करी बळाचा वापर न करता, धमकी न देता आपापसात विचार विनिमय करून समोरच्याशी मते पटवून घेऊन त्यांच्यावर प्रभाव टाकणे याला सॉफ्ट पॉवर असे म्हणतात. याची काही उदाहरणं आहेत सॉफ्ट पॉवरची. शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा
भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. अमेरिकेमध्ये अनेक स्कॉलरशिप असतात, अनेक संस्थामार्फत किंवा तिथे युनिव्हर्सिटीमार्फत त्या ठिकाणी स्कॉलरशिप आयोजित केल्या आहेत. जगभरातील विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप मिळवण्यासाठी धडपड करीत असतात. आणि जगभरातील विद्यार्थी की मला अमेरिकेत शिक्षण घ्यायला आहे, तिथं उच्च प्रतीचे शिक्षण आहे, तिथं सवलती खूप आहेत. त्या उद्देशाने जगभरातील विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी धाव घेताना दिसून येतो. त्याचबरोबर आंतरजालाद्वारे लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचाच एक भाग आहे. फूड चेन्स. अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. मॅकडोनाल्ड, त्याचबरोबर सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादीची काही उदाहरणे आहेत. म्हणजे अमेरिकेची जी फूड चेन्स आहेत की यामध्ये आपण पाहतो की नाश्ता करायचा आपण पाहतो वडापाव आपल्याला खालच्या कमी दर्जाचा वाटतो, परंतु पिझ्झा, बर्गर हे म्हणजे कसं एक हाय क्वालिटीचं हाय याच्यातलं वाटतं आपण. त्यामुळे अमेरिकेत जी तयार होणारी जी फूड्स आहेत ती जगभरात त्याची मागणी होताना दिसून येते. त्याचबरोबर कोल्ड्रिंक, पेप्सी, कोको कोला म्हणजे या आधारे अमेरिका इतर देशामध्ये हळूहळू पाय रोवू राहिलेले आहेत. याबरोबर आपण इथंच थांबू, बाकीचं उद्याच्या